पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर मी आज आहे ना तुम्हाला लसूण काढताना दाखवणार आहे। लसूण काढायला आलेलो आहे आम्ही शेतामध्ये। तर म्हटलं चला आले तर आपण व्हिडिओ बनवून दाखवूया एक। आणि त्याचबरोबर तुम्हाला हे कांद्याचं बी आहे, म्हणजे कांदा राखून ठेवलाय का बियासाठी, म्हणजे ह्याचं बी आहे ना तयार होतं, याला कलोंजी पण म्हणतात ह्या बियाला। तर हे बी आपल्याला हे सुकवायची, ही फुलं कांद्याची, नंतर ही काढून ठेवायची अशी, आणि हे सुकवल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये काळं असं बी येतं। आता ह्याच्यात दिसणार नाही आपल्याला काळं बी, हे हिरवंच आहे आता। हे बघा, हे थोड्या दिवसांनी, मला वाटतं 8-15 दिवसांनी हे काढायचं। तर आता आपण आहे ना लसूण काढायला तिकडे जातोय, तर आपण लसूण काढूया आता। चला तर मैत्रिणींनो, आता आपण आहे ना लसूण काढूया। चला तुम्हाला दाखवते। मी पण गावी आल्याच्या नंतर, म्हणजे शक्यतो मी कधी करत नाही, आणि गावी आल्याच्या नंतर जर ह्या सीझन मध्ये आले लसूण जर असेल शेतात, लसूण कांदे, तर काढायला मदत करते। तर हे बघा, आता लसूण काढूया। हे बघा, असं जर आपल्याला आहे ना असं पटकन असं वर निघणार असेल ना, तर लगेच काढता येतो असा। आणि खूप असं आतमध्ये असेल ना, तर आधी बघायचा। हे बघा, लसूण बाई ते जुड्या बांधूनच ठेवते, तर तिच्याकडे देऊया। आणि जुड्या बांधायच्या कशा, तिला मदत करायची बाईला। चला, इकडे मिरच्या लावल्या, हा भुईमुग आहे, हा भुईमुग लावलेला आहे, त्याच्यामध्येच मिरच्याची पण रोपं लावलेली। जुळून घेते आधी आणि आईकडे द्यायचा। आई जुड्या बांधून घेते। जो मोठा मोठा आहे ना, तो बी साठी वर्ष, म्हणजे पुढच्या वर्षी तर आपल्याला आई बोलली विकत घेण्यापेक्षा हाच लसूण आहे ना वाळून ठेवायचा, आणि ह्याचंच बी आपण वापरायचं। तर जे अशा मोठ्या मोठ्या कांड्या आहेत